नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। या पत्र परिषदेला सगळे उपस्थित सगळे पत्रकार बंधूंनो आणि तिन्ही पक्षाच्या नेत्यांना वास्तविकता माझा प्रश्न 1984 पासून आहे। 1984 चा प्रश्न मी यासाठी तुम्हाला आठवण करून देतो। या वाडीमध्ये 1984 पर्यंत काँग्रेसची सत्ता होती गेवारी साहेबांची। त्यानंतर सातत्याने या वाडीमध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना निवडून दिले। तो तुम्ही कालखंड सतत आठवून घ्या आणि या 15 वर्ष या इतक्या मोठ्या काळखंडात 24 वर्ष आणि 15-16 वर्ष हे जर विचार केले तर 40 वर्षाचा कालखंड आपला वाढलेला। तरुण पिढीला उद्ध्वस्त करायचं काम त्या ठिकाणी झालं। कोणत्याही प्रकारच्या सोयी या ठिकाणी केल्या नाही। उदाहरणार्थ आत्ताच मधुवन सांगितलं, ग्रामीण रुग्णालय असो पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो आणि आता जे पाईपलाईनचं काम चालू आहे ड्रेनेजचं त्याचं काम असो, या सगळ्या कामावर आम्ही डिटेल चर्चा करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे। आमचा पहिला प्रश्न आहे की जेव्हा मला 2009 मध्ये या राज्यामध्ये विधानसभेचा पुनर्निर्णयाचा कार्यक्रम झाला तेव्हा या भागात आम्हाला राहायची संधी मिळाली। त्यावेळेस या भागाचे जे काही प्रमुख आमचे लोक होते, आदरणीय पप्पूभैया जयस्वाल म्हणा, त्या काळचे सर्व लोक, या लोकांनी 3 प्रश्न यांना 2-3 प्रश्न माझ्याकडे तुम्ही द्या, जे तात्काळ दिशेने मी माझ्या अधिकारात त्या ठिकाणी पूर्ण करून देतो। योगायोग असा की त्या काळात मी मंत्री पण होतो। एक दवाखान्याचा प्रश्न होता, आपण थोडा विचार करण्याची गरज आहे। इतक्या कालखंडानंतर या गावच्या लोकसंख्येचा कधीच विचार त्या ठिकाणी केला गेला। इतके काही राज्यकर्ते झाले, या गावची इतका झपाट्याने ट्रान्सपोर्टचं गाव आहे, जिल्ह्यात एकमेव गाव आहे वाडी जिथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळ्या राज्यातले लोक या गावात मोठ्या प्रमाणात येऊन राहतात, आपल्या उपयोगी साधन करतात आणि आपला प्रपंच त्या ठिकाणी भागवतात। आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा मागणी होती की एक दवाखाना झाला पाहिजे होता। दुसरी मागणी होती, पप्पूभैया फार आग्रह केला मला त्या गावात या ठिकाणी पाणी मिळत नाही आपल्याला। त्यावेळेस मला माझी माहिती आहे मला की त्यावेळेस 14 कोटीची योजना मंजूर करून दिली आणि काम पण सुरू करून दिलं। त्याचं जर उदाहरण पाहिलं तर 5% अजून त्या ठिकाणी उभ्या झाल्या, इतर काम चालू झालंय। दुर्भाग्यानं निवडणुकीत काही यश मिळालं नाही, तरी आम्ही काही माघार घेत नाही। आम्ही राजकारणामध्ये सातत्याने काम करणारे मंडळी आहोत। लोकांनी एकदा निवडून दिलं म्हणजे एकदा निवडणूक म्हणजे जीवनाची अंतिम निवडणूक नाही, अशा प्रकारचा स्वतःचा माझा विचार आहे। आज नाही उद्या कोणतरी यश मिळेल अशा प्रकारचा विचार मी नेहमी मांडत राहतो। पण त्या तिसरा प्रश्न होता त्या खडगाव रोडचे काही रस्ते फार खराब झाले होते। त्या तिन्ही प्रश्न मार्गी लावले आणि तिन्ही प्रश्न मार्गी लागल्यानंतर वाडीचं ग्रामीण रुग्णालय 30 बेडेड हॉस्पिटल आपण हे 2008 मध्ये मंजूर करून ऑर्डर करून दिली। ऑर्डरची कॉपी आज तुम्हाला मी दिली आहे। त्यात कुठेही तुम्हाला काही चुकी सांगण्याची गरज नाही। पण मी सत्तेत आल्यानंतर त्या गोष्टीकडे मागं पडला तो प्रश्न, तर त्याची चालना कोणीच दिली नाही। आता जर तो 2009 पासून जर काळ पाहिला, आज जवळपास 15 वर्षाचा काळ हा त्याकडे गेला।
15 वर्षामध्ये गरिबांचे किती हाल झाले, गरिबांच्या डिलिव्हरीपासून तर किती पैसे खर्च झाले, सर्वसामान्य रुग्णाला किती त्रास भोगावा लागला, बिमारी करता किती खर्च आले, हा सगळ्या गोष्टीचा हिशोब त्या माणसाला कल्पना आहे. पण त्या गोष्टीची झळ त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी चुकीचं काही ठिकाणी आता इलेक्शन आलं म्हणून बऱ्याच गोष्टी बऱ्याच लोकांना दिसतात. त्यामुळे त्या आता काही मोठ्या रुग्णालय मंजूर केलं अशा प्रकारची बातमी आहे. आता उद्या असेल केव्हा होईल तेव्हा, पण या रुग्णाची जागा पण आम्ही पाहिली, त्याची पण कॉपी मी जोडली आहे CS लेटर. म्हणजे तुमच्या पत्रात जोडलं झाली की CS काय अहवाल दिला होता, पण सत्तेत नसल्यामुळे काही काम पुढे गेलं नाही, त्यामुळे ते काम थोडं. जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं, हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।